अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी सांगतात, आपण एकमेकांच्या बद्दल गैरसमज का वाढवतो माहिती आहे का तुम्हाला? कारण आपण संवाद टाळतो, एकमेकांना बोलणे टाळतो, एकमेकांचं कधी काहीही ऐकून घेत नाही. प्रत्येक वेळेला चूक हे दुसऱ्याचीच आहे असे म्हणतो. कदाचित काही वेळेला चूक ही आपलीही असू शकते, हे आपण कधी कबूल करत नाही. प्रत्येक वेळेला पुढचा चुकीचा आहे हे म्हणण्याआधी स्वतःला विचारा की तुम्ही बरोबर आहात का? मनात असलेल्या व्यक्तीचं बोलणं मनाला जास्त लागतं, आणि जर एखादी व्यक्ती जी आपल्या मनात नाही ती आपल्याला काहीही बोलली तरी त्याबद्दल आपल्याला जास्त फार फरक पडत नाही. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात संकटे अनंत आहेत. त्या प्रत्येक संकटात मी तुमची साथ देत आहे. होय, तुम्हाला काळजी करण्याची कारण नाही. तुम्हाला आयुष्यात काळजी करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही, कारण मी तर सदैव तुझ्या सोबत आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादच व्याज मिळत राहतो, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्याला जन्मभर तळतळाट हप्ते भरावे लागते. जर एखाद्यासाठी चांगलं कराल तर देव नक्की तुमच्यासाठी देखील चांगलंच करेल. देवावरती विश्वास ठेवा, कारण देव हे आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतो. देवाने प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे, आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, कठीण असो, अशक्य असो किंवा कितीही जड असो, अशा वळणावर देखील देव आपली साथ नक्की देत आहे. देवावरती आपला विश्वास असेल तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादच मिळत असतो, आणि जो व्यक्ती इतरांना नेहमी सुखवितो त्यासाठी सुख हे मिळत असतं. जर इतरांना तुम्ही त्रास देत असाल तर आयुष्यात एक वळण असं येईल, तुम्हालाही फक्त त्रास आणि त्रासच मिळेल. दिवस कामाला चाललाय, रात्र विचारात चाललीये, मग अडकत चाललंय आपलं मन, शरीर थकत चाललंय. प्रत्येक मनाची सांभाळण्याची गरज हे आपली नाही. कधी कधी देवावरही विश्वास ठेवावा लागतो. काही लोक देवाला तर मानतच नाहीत, देवांची भक्ती तर दूर, त्यांचे नामस्मरण सुद्धा करत नाहीत. स्वामी सांगतात, एक लक्षात घ्या, ध्येय उच्च असले की झेप देखील उच्च घ्यावी लागते, आणि ध्येय साध्य करायचे असतील तर देवावरती विश्वास असणे तेवढेच गरजेचे असते. भावनाला मनातलं बोलताना काही गोष्टी असतात जे व्यक्त करावी लागतात. हवी असलेली गोष्ट त्याची कुतूहल न केल्यानंतर जे मिळतं ते आपल्याला बऱ्याच वेळेला मिळत असतं. काही गोष्टी ह्या शक्य असतात, काही गोष्टी नक्कीच अशक्य असतात. देवावरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तर अशक्य देखील शक्य करतात. आपल्यासोबत कोणीतरी कसं वागलं तरी आपण मात्र त्या व्यक्तीसोबत नेहमी चांगलं वागायचं. इतरांना आपल्याला त्रास दिला तर त्यांना नेहमी टाळायचं. हातामध्ये दिवा असेल तर गैरसमज वाढतो असं म्हणतो, पण त्याचा खरा अर्थ असा की जर आपण एखादी चूक केली आहे आणि ती चूक आपल्याला सुधारायची असेल तर आपल्याला पहिले तर ती चूक मान्य कशी करायची हे समजावं लागतं. स्वामी सांगतात, या संदेशाला दुर्लक्ष करू नको. जो व्यक्ती या संदेशाला आज शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यातील अनंत दुःख, संकटे स्वामी स्वतः दूर करतील. या संदेशाला ऐकल्या मात्राने तुमच्या आयुष्यातील तुमची गरिबी, तुमचे संकटे, तुमच्या समस्या, अडचणी कायमच्या दूर होतील. होय, विश्वास ठेवा, या संदेशाला तुम्ही पूर्ण ऐकून नक्की बघा. फक्त 10 ते 15 मिनिटे वेळ काढून हा संदेश जर तुम्ही ऐकाल तर तुमच्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल.
स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी अशक्य देखील शक्य करतात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात संकटे तुमच्या हे अनंत असतील, पण त्या प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहे. पक्षी झाडावर प्रेम करतात. झाड पक्ष्यांची वाट पाहतात. भरती ओहोटी समुद्राच्या भावना प्रकट करते. अपवाद म्हणून माणसाकडं बोट दाखवता येईल. जसे आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर आपल्याला मेहनत खूप करावी लागते, तसेच आपल्याला काही मिळवायचे असेल तर त्याची इच्छा दांगडी असून चालत नाही, तर प्रयत्नसुद्धा तेवढेच मोठे असावे लागतात. लोक काय म्हणतील याचा विचार आपल्याला पुढे जाऊ देणार नाही. लोक काहीही म्हणो, आपला विचार कधी कमी होऊ देऊ नका. भरल्या ताटातून कधी उठून नाही जायचं, कारण रिकामी ताटं असणाऱ्याच्या व्यथा या जगात मोठ्या असतात. आपल्याला काही वेळेला अडचणी येतील आयुष्यात, काही वेळेला संकटे येतील आयुष्यात, पण कधीच त्यांना दुर्लक्ष करायचं नाही. वेळ निघून जाते, लक्षात ठेवा. आपले घर, आपले मित्र, आपला परिवार, आपले आईवडील यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या एक वेळ आल्यानंतर कायमच्या तुमच्यासोबत निघून जातील. स्वामी बोलतात, परमेश्वर कधी बोलत नाही. तो कुणालाही काहीही सांगायला जात नाही, पण तसं येऊन सांगायला त्याला काही गरज नसते. जर परमेश्वर सांगत असेल की तुझ्यासाठी काही गोष्टी अशक्य आहेत, तर त्या नक्की अशक्य असतील. आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? कधी तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा. मी अडाणी माणूस आहे यासारख्या वाक्यातून तो अशा माणसाची विद्युत्ता बाहेर पडते. नम्रतेचे पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रगट व्हायला लागते तेव्हा या माणसाची युनिव्हर्सिटी शोधायची नसते. एखाद्या व्यक्ती खूप जास्त गोष्टी अशा करत असेल ज्या त्याला हव्या असतील, म्हणजे एखादा व्यक्ती दिसायला जरी साधा भोळा असेल पण तो खूप चातुर्यवान आणि खूप हुशार असेल, तसा व्यक्ती आयुष्यात कधी कुठल्या संकटात अडत नसतो. हा संदेश अजून 10 मिनिटे ऐका. कदाचित आता हा संदेश ऐकून तुम्ही कंटाळला असाल, पण थांबा, आज स्वामी स्वतः आले आहेत. तुम्हाला हा संदेश पूर्ण ऐकावा लागेल, कारण स्वामी तुमची साथ देण्यासाठी सदैव तत्पर आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा. हा संदेश पूर्ण शांतपणे ऐकून बघा. मनासारखी गोष्ट होण्यासाठी मनाचा समाधान होतं आणि काहीतरी वाईट घडणार असतं तेव्हा मनातील आपला नकारात्मक विचार बाहेर काढावा लागतो. संकटे येतील आयुष्यात, कधीतरी त्या संकटांचा सामना करून पुढे जा. स्वतःला कॉल करून पहा, तो बिझी लागेल, कारण आपल्या सगळ्यांसाठी टाईम असतो, पण स्वतःसाठी आपण नेहमी बिझी असतो. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्याच्या आयुष्यात इमारत उभी राहू शकत नाही. तू माझ्या आयुष्यातील एक असा व्यक्ती आहे ज्याला मी सदैव साथ देत आहे. स्वामी सांगतात, काळजी करू नको. तुझ्या प्रत्येक संकटात तुझी मदत मी स्वतः करतोय. कोणत्याही कृतिमाने कष्ट नसते तर तो गुन्हा नाही. जर एखादी गोष्ट असते जी तुम्हाला मिळवायची आहे, त्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागणार. श्वासापेक्षाही विश्वास जगण्यासाठी जास्त गरजेचा असतो, कारण विश्वास जपला की श्वास आपसूक जगेल. भविष्यात काय घडणार हे कुणाला माहिती नसतं, अगदी ज्योतिषाला सुद्धा. आणि ज्योतिषाला जर खरं भविष्य कळलं असतं तर जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाच्या यादीत एक तरी ज्योतिषाचं नाव आलं असतं. जर वाटत असेल की त्यांच्यासाठी पैसा हा मौल्यवान नसतो, तर त्यांना हे नक्की कळालं असतं की त्यांचं आयुष्य कसं अजून उच्च स्तराला जाईल. पण आजही ते अशा घरात राहतात जिथे काही सांगता येत नाही कधी काय होईल. आजही काही ज्योतिष रस्त्याने फिरतात. असे ज्योतिष खूप आहे जे भविष्य सांगण्याचा दावा करतात. उच्च तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी, तुमची परिस्थिती सुधारवण्यासाठी, तुमच्या मागे काही लागलं असेल ते पळवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. पण खरं पाहता असं काहीही नसतं.
भविष्यात काय घडणार हे कुणाला माहिती नाही, त्यामुळे स्वतःचे काम स्वतः करा. भविष्य हे येत नसतं तर घडवावं लागत असतं. आज काय करताय यावरून उद्याचं भविष्य निश्चित होतं. अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत पाहिजे. एकटं असलं तर सर्वांना पुरून उरायचं असतं. स्वतःला एवढे सामर्थ्यशाली बनवा की प्रत्येक वेळेला तुम्ही काहीही करू शकाल. जगणं टेन्शन, डिप्रेशन, अस्वस्थता, बेचैनी माणसाला तेव्हा येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगतो. कर्तृत्वाचं नेमकेपणा न दाखवता दबदबा निर्माण करणारे शब्द काळ जगत नाही. जर वाटत असेल आयुष्यात खूप काही करायचे आहे तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. काही लोक खोटं असून आणि खोटं बोलून जग जिंकतात आणि काही लोक खरं असून आणि खरं बोलून स्वतःचं आयुष्य हरतात. काम कितीही क्षुल्लक किंवा कसंही असेना, जर स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतील. परिस्थिती एकतरी माणसाला तुम्हाला पुढे नेण्यासाठी भाग पाडते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर काही करायचं असेल तर तुमच्यात संयम, कष्ट करण्याची जिद्द आणि तुम्ही पुढे जात आहात या गोष्टीवर विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला बुडवायला या जगात असे खूप लोक येतील ज्यांना पोहायला तुम्ही शिकवलं असेल. आयुष्यात जर तुम्ही स्वतःचा स्वभाव हा चांगला ठेवाल तर खूप पुढे जाल. यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास ठेवा, मग आयुष्यात तुम्ही प्रत्येक गोष्ट नक्की शक्य करू शकता. काही गोष्टी येतील आयुष्यात ज्या असतील तुमच्यासाठी अशक्य, पण काळजी करू नका, कारण स्वामी समर्थ आहेत सोबत. ते करतील प्रत्येक गोष्ट शक्य. भीतीमधून आपल्याला भीतीच वाटते आणि भीतीचा सामना करून पुढे जाण्यासाठी स्वतःवर विश्वास असणे गरजेचे असते. भीतींचा सामना करून जो पुढे जाईल तो आयुष्यात यशस्वी होईल. भीती कुणाला वाटत नाही, भीती तर प्रत्येकाला वाटते. कदाचित तुम्हाला देखील भीती वाटत असेल, पण त्या भीतीचा सामना करा आणि पुढे जा, कारण त्याशिवाय दुसरा मार्ग कुठलाही नाही. स्वामी सांगतात, अरे मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. हेकड माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या माणसाच्या जवळ ते शास्त्र असतं. जर तुला वाटत असेल की तुला काहीतरी खूप मोठं करायचं आहे तर स्वतःवरती विश्वास ठेवून तू फक्त त्या गोष्टीसाठी प्रयत्न करण्यास सुरुवात कर. कदाचित काही गोष्टी तुझ्यासाठी अशक्य असतील. माझ्या प्रिय मुला, तू काळजी करू नको, त्या गोष्टी तुझ्यासाठी स्वामी स्वतः शक्य करतील. अरे स्वामी प्रत्येक वेळेला तुझी मदत करत आहेत. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुझी मदत ही केली आहे आणि प्रत्येक संकटात स्वामी तुझ्या सोबतीला सदैव उभे आहेत. होय, स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ, तुला कळेल, अरे तुला दिसेल की स्वामी तुझ्या सोबत आहेत. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला हे संकटे तुला मागे ओढण्यासाठी येतील. त्यांचा सामना करून पुढे जा. तुला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणार नाही त्यासाठी या जगात अशक्य असं सर्व काही, आणि जो स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. संकटे आयुष्यात येतात, त्यांचा सामना करण्याची जिद्द आपल्यात असावी लागते. जर तुला वाटत असेल की तू काहीतरी चांगलं करू शकतो, निश्चित तुला सर्व काही करता येतं. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकट तुझ्या मनाप्रमाणे येतील असं नाही. सर्व काही संकट तुझे स्वामी स्वतः दूर करतील. विश्वास ठेव स्वतःवर. प्रत्येक वेळेला तुला स्वामी यशस्वी बनवतील. संकटे तुझ्या आयुष्यात आहेत, संकटे नक्की दूर होतील. स्वामीवरती विश्वास ठेव, त्यांना प्रत्येक संकटात तुझी मदत करायची आहे. स्वामी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहेत, त्यांनी मदत सदैव तुझी केलेली आहे. तुझा स्वामीवरती विश्वास असायला हवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत असतात. संकटे येतील आयुष्यात,
फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून त्यांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात ठेवा. संकटांचा सामना करा, आयुष्यात पुढे जाल. जो संकटांना घाबरला तो मागे राहिला आणि जो त्या संकटांचा सामना करून पुढे गेला तो यशस्वी झाला. येत्या काही काळात तुमच्या जीवनात मोठी आनंदाची बातमी आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. प्रत्येक वेळेला जे संकटे तुमच्या आयुष्यात येत आहे त्यांचा सामना करण्याची ताकद आणि जिद्द स्वामी तुमच्यात देणार आहेत. आता तुमची वाईट वेळ चांगली चमकणार आहे. होय, विश्वास ठेव. सर्व गोष्टी आता तुझ्या मनाप्रमाणे होणार आहेत. स्वामी सांगत आहेत की ते सदैव तुझ्या पाठीशी आहेत. फक्त तुझा विश्वास त्यांच्यावरती असायला हवा. संकट काळात स्वामी तुझी साथ देत आहेत. जेव्हा संकटे तुझ्या आयुष्यात आहेत तेव्हा तुझी मदत स्वामी करत आहेत. स्वामींना दुर्लक्ष करू नको, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहेत. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेव. आयुष्यात कितीही संकट येऊ दे, प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ नक्की देत आहेत. काळजी न करता विश्वास ठेवून प्रयत्न कर, कारण स्वामी तुझी साथ सदैव देतात. स्वामी बोलतायत, मी प्रत्येक वेळेला सोबत आहे. तू जर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करशील तर तुझी साथ मी प्रत्येक वेळेला देत आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघ. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना सामोरे जाण्याची ताकद मी तुला देत आहे. विश्वास ठेव माझ्या प्रिय मुला. संकटे तुझ्या आयुष्यात बरेच आहेत, त्यांचा सामना करून तू पुढे निघ. मग बघ तुझं आयुष्य किती चांगलं होईल. होय, तुला वाटतं ना जे संकटे तुझ्या आयुष्यात आहेत ते कायमची दूर व्हावी. जे संकटे तुला मागे ओढतात ते कायमची तुझ्यापासून दूर पळून जावी, तर तू स्वामीवरती विश्वास ठेवू शकतो. स्वामी तुझी साथ नक्की देतात. विश्वास ठेव स्वामी समर्थांवरती. ते प्रत्येक वेळेला सोबत आहेत तुझ्या. संकटात साथ देत आहेत तुझी आणि प्रत्येक वेळेला तुझ्यासोबत उभे आहेत. स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करत आले. स्वामी तुझ्यासाठी सदैव मेहनत घेतात. स्वामींनी सदैव तुझ्यासाठी कष्ट घेतले. स्वामी तर प्रत्येक वेळेला उभे आहेत तुझ्या सोबतीला. आता काळजी करू नको, कारण स्वामी तुझी साथ देत आहेत. स्वामींनी तुझी साथ दिली आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुझी मदत करत आहेत. स्वामी समर्थ नामावर विश्वास आहे ना तुझा? मग बघ तुझ्या आयुष्यात कितीही संकटे असतील ते स्वामी कसे दूर करतात. विश्वास ठेव स्वामीवर. स्वामी समर्थांनी दिली तुझी प्रत्येक संकट समयी साथ. प्रत्येक संकटात स्वामी दाखवतील तुला वाट. काळजी करू नको, प्रत्येक वेळेला स्वामी तुझी मदत करत आले आहेत. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत ते काही काळापुरते आहेत. एका मर्यादित वेळेनंतर त्यांना मी स्वतः दूर करणार आहे. फक्त सामना करा त्या संकटांचा जे तुमच्या आयुष्यात येत आहे, कारण त्यांना दूर करायला मी तुमच्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून चला. आयुष्य सोपं व्हायला सुरुवात होईल. वाटेल आयुष्यात खूप जास्त सुख आणि दुःख आहे, पण त्यांचा सामना करून बघा. स्वामी प्रत्येक वेळेला सुख दाखवतील. संकटांचा सामना करणारा पुढे जातो. जो संकटांना सामना करून पुढे जाईल स्वामी त्याच्यासोबत उभे असतील. काळजी करू नका, प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत असतात. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामींनी आपली साथ दिली आहे. स्वामी बोलतात, जेव्हा तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप संकटे आहेत तेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात तुमची साथ द्यायला मी स्वतः तुमच्यासोबत उभा आहे. विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात जेव्हा कुणी तुमची साथ देत नसेल तेव्हा मी तुमची साथ देतो. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तुझ्यासोबत मी उभा आहे.
काळजी न करता विश्वास ठेवू शकतो माझ्यावर. तुझी साथ मी सदैव देणार आहे. संकटे येतील तुझ्या आयुष्यात काही, त्यांचा सामना करून बघ. तुला प्रत्येक वेळेला त्यात रस्ता दाखवत असणार आहे मी. संकट समयी तुझी साथ स्वामी समर्थांनी दिली. सध्या तुझ्या आयुष्यात जे संकट आहे त्यात तुझी साथ स्वामी समर्थ देत आहेत. आणि काळजी नको करू. जेव्हा तुझ्या आयुष्यात वाईट परिस्थिती येईल, तुला वाटेल की आता सर्वजण तुला मारण्यासाठी प्रयत्न करतायत, तेव्हा स्वामी नक्की तुझी साथ देतील. विश्वास ठेव स्वामीवरती, स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती, कारण ते तुझी साथ प्रत्येक वेळेला देत आलेत. स्वामी समर्थांचा नामस्मरण केल्याने आयुष्यातील प्रत्येक संकट हे दूर व्हायला सुरुवात होतं. वाटत असेल की संकटे आहेत खूप आयुष्यात, तर माझ्या प्रिय मुला, थोडे दिवस वाट बघ. त्या आयुष्यातील संकट स्वामी स्वतः दूर करतायत. विश्वास ठेव आणि प्रयत्न कर. संकट समयी स्वामी तुझी साथ देत आहेत. संकटे कितीही येऊ, त्यांचा सामना कर. बघ, तुला त्यात स्वामी नक्की मार्ग दाखवतील चांगला. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुझी साथ दिली. स्वामी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहेत. आणि जर तुझा स्वामीवरती विश्वास असेल, तर अशक्य काळात देखील स्वामी तुझ्या सोबतीला उभे आहेत. बऱ्याच वेळेला संकटे येतील तुझ्या आयुष्यात, त्यांचा सामना करून जर तू पुढे जाशील, तर स्वामी देतील नक्की तुझी साथ. संकट समयी तुझी साथ स्वामींनी दिली आणि सदैव स्वामी साथ देत आहेत. विश्वास ठेव स्वामींवरती, कारण तेच आता तुझ्या आयुष्याला सर्व काही चांगल्या गोष्टी प्राप्त करून देणार आहेत. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असू द्या. आयुष्यात प्रत्येक वेळेला साथ मी नक्की देतोय तुमची. या गोष्टीवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. स्वामी बोलतात, जेव्हा सर्व काही चांगलं होतं, आपल्या मनाप्रमाणे होतं, तेव्हा आपल्याला काही वेळेला काही अशा गोष्टी पाहताना दिसतात ज्या आपल्याला मागे ओढतात. पण त्यांचा सामना करून जेव्हा आपण पुढे जातो, तेव्हा बऱ्याच वेळेला गोष्टी मनाप्रमाणे नक्की घडतात. विश्वास ठेवून तर बघ. तुझ्या आयुष्यातील तुझ्या वाटेवरील प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देत आहेत. स्वामी प्रत्येक संकटात तुझी साथ देत आहेत आणि ते प्रत्येक वेळेला तुझी साथ देत असतात. तुझा त्यांच्यावरती विश्वास आहे ना? मग काळजी कशाला करतोय? माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्यात प्रत्येक संकट समयी स्वामी तुझ्या सोबत आहेत. अरे, जेव्हा तुला वाटत होतं की कुणी तुझी साथ देत आहे की नाही, तेव्हापासनं स्वामी तुझी साथ देत आहेत. विश्वास ठेव, स्वामी सदैव तुझी सोबत आहेत. तुझी साथ द्यायला स्वामी सदैव तत्पर आहेत. श्री स्वामी समर्थनामावर जर तुझा विश्वास असेल, तर स्वामी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुझी साथ नक्की देतील. तुझा स्वामी समर्थांवरती विश्वास आहे ना? मग काळजी कशाला करतोय? ते तुझी मदत नक्की करतील. फक्त त्यांच्यावरती तुझा विश्वास असलेला हे कमी होऊ देऊ नको. स्वामी प्रत्येक संकट समयी तुझी साथ देतील. विश्वास ठेव स्वामीवर आणि स्वामींच्या नामस्मरणावरती, कारण आयुष्यात संकटे जरी आले तरी त्यातून तुला साथ देणारे स्वामीच. आयुष्यात खूप अडचणी आहेत, तरी त्यातून तुला बाहेर काढणारे हे मात्र स्वामीच. आणि जर तुझा स्वामीवरती विश्वास असेल, तर प्रत्येक गोष्ट शक्य करणारे हे देखील स्वामीच. स्वामीवरती आहे विश्वास, तर काळजी करू नको, कारण स्वामी देतील तुला प्रत्येक संकटात साथ. आयुष्यात प्रत्येक दुःखात स्वामी दाखवतील तुला वाट. विश्वास ठेव. अरे, स्वामी तर सदैव सोबत आहेत. स्वामींनी सदैव तुझी साथ दिली. तुला तुझ्या वाईट काळात स्वामींनी दर्शन घडवले. स्वामी प्रत्येक वेळेला तुझी मदत करत आहेत. तुझ्यासाठी स्वामी सदैव तत्पर आहेत. तुझा स्वामीवरती विश्वास ठेव. सर्व काही संकटात स्वामी तुझी साथ नक्की देणार. संकट समयी स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आणि संकटात जेव्हा तू खूप रडशील, तेव्हाही स्वामी तुझी मदत करतात. जी व्यक्ती आयुष्यात खूप जास्त भाग्यशाली असते, त्या व्यक्तीला काही गोष्टींचा सामना करावा लागतो. काही गोष्टींचा सामना न केला तर ते पुढे कसे जातील? गोष्टींचा सामना केल्याने त्यांना खूप गोष्टी मिळतात, ज्या त्यांना पुढे नेतात.
स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने आपल्याला स्वामी कधी हरू देत नाहीत. संकट समयी, कठीण समयी स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामीवरती विश्वास ठेवून पुढे चला. आयुष्यात येतील वाईट संकट, वाईट दिवस, पण स्वामी आपली साथ नक्की देतील. संकटात आता आपण आहोत तर आपल्याला वाटतं की कुणी आपली साथ का देत नाही, पण आयुष्यात जेव्हा आपण खूप संकटात येऊ तेव्हा स्वामी आपली साथ नक्की देतील. तुम्हाला काय वाटतं की फक्त तुम्ही स्वामींची भक्ती केली म्हणजे स्वामी तुमची साथ देतील का? तुम्ही त्यांच्या नावाचा उपवास केला किंवा तुम्ही त्यांच्या मठात गेले तरच स्वामी तुमची साथ देतील का? तर असं नाही. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात. स्वामी प्रत्येक संकटात तुमच्या सोबत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ हे सदैव देत असतात. आपला विश्वास असायला हवा त्यांच्यावर. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहो. आयुष्यात जेव्हा तुम्हाला काळजी करण्यात खूप लोक चिंतेत पाडत असतील तेव्हा देखील तुमची मदत मी स्वतः करतोय. जेव्हा तुम्हाला वाटतंय की मी तुमच्या सोबत नाही, अरे तेव्हा देखील तुमच्या सोबत आहे मी. बऱ्याच वेळेला संकट येतात आयुष्यात. सामना करून जर पुढे गेलो तर यश आपलं नक्की होणार. स्वामी सांगतात, होय, आज तुझा सोन्याचा दिवस आहे. या संदेशाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून बघ. शेवटच्या क्षणाला तुझ्या आयुष्यात मोठी चमत्काराची बातमी तुला बघायला मिळेल. संकट येतात आयुष्यात, त्यांचा सामना तर कर. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुला वाटत असेल की कुणी तुझी मदत करत नाही, पण मी त्यावेळेला तुझ्या सोबत आहे. विसरू नको, प्रत्येक संकट समयी तुझी सोबत मी आहे. तुला जर वाटत असेल तर सर्व गोष्टी तू पाहू शकतो. कुणालाही बदलण्यात खटपट माणसाने करू नये, कारण ज्याला बदलायचं असतं ते स्वतः बदलतात आणि ज्याला नाहीच बदलायचं त्यांना बदलणे अशक्य असतं. कुणी काही करो अथवा न करो त्यांना काही फरक पडत नसतो. फुलात आणि घरात तसं विशेष फरक नाही. पाकळ्या सोडून गेल्या की फूल संपतं. माणसं सोडून गेलं की जे घर आहे ते संपतं. लोकांच्या जीवनात अस्तित्व बनून राहा. गरज म्हणून तर वस्तू पण वापरायच्या असतात. लोकांच्या जीवनात असे राहा जसे त्यांना वाटायला हवं की हा व्यक्ती आपल्यासाठी सर्व काही आहे. जर यांनी आपली साथ सोडली किंवा कदाचित हे आपल्यापासून दूर गेला तर आपल्यासाठी गोष्टी अशक्य आहेत. जिथं प्रेम नसते ते नातं कधी टिकत नाही, कारण नातं ते गरजेपुरतं जोडण्याला आलं असतं, ते कायम स्वरूपी टिकू शकतच नाही. तुम्हाला माहिती आहे का, स्वामी तुमच्या सोबत आहेत. होय, जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ नामांचे जप कराल तेव्हा स्वामी तुमची मदत करत आहेत. काही लोक गरजेच्या वेळी सोबत असल्याचं दावा करतात, प्रत्यक्षात त्यांनी सोबत आपल्या कधी नसतात. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. वास्तव अशिक्षित लोकांमुळे मातृभाषा टिकली आहे. सुशिक्षित लोक तर मराठीत बोलणं टाळण्याचा प्रयत्न करतात. स्वामी सांगतात, जे लोक जास्त शिकलेले आहे ते आपल्याच भाषेला टाळतात आणि दुसऱ्या भाषेच्या सानिध्याकडे जातात. स्वामी बोलतात, स्वामी सांगतात, मी तुमच्या सोबत आहे. मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. अरे तुम्ही काळजी कशाला करताय? आयुष्यात वाईट क्षण येतील तेव्हा तुझी साथ मी देतोय आणि जेव्हा तुला वाटेल की तू माझ्या सोबत आहे तेव्हा सुद्धा मी तुझी साथ देतच आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, श्रद्धा ठेवा स्वामी समर्थांवर, कारण ते नेहमी आपली साथ देत आले. स्वतःला बदलण्यासाठी कुणाचा तरी आधार घेणे योग्य आहे, पण कुणाचा आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचे आहे. स्वामी बोलतात, मी तुझ्या सोबत आहे आणि काळजी करण्याची तुला गरज नाही. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खरं असून चालत नाही, तर वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते, तरच आपल्याला धाडस हवं. स्वामी बोलतात, जर एखाद्या गोष्टीची योजना, आयडिया तुमच्यापाशी असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. संकट समयी मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा तुला वाटेल की स्वामी माझी साथ देत नाही तेव्हा देखील तुझ्या सोबत आहे. विश्वास ठेवून बघ स्वामी नामावर, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहेत. स्वामी बोलतात, अरे माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करण्याची गरज काय? अरे प्रत्येक वेळेला तुझी साथ मी स्वतः देत आहे.
जसे आपण एखादी गोष्ट करतो त्यात आपल्याला यश मिळतं की नाही, त्यात आपण यशस्वी होऊ की नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर मेहनत लागते. तसे एखादी गोष्ट संपूर्णपणे पार पाडण्यासाठी त्या गोष्टीत आपल्याला रुजणे अत्यंत आवश्यक आहे. कधी-कधी असंही होतं, काही बिघडलं नसताना सर्व ठाकठीक असताना मनात कोणता तरी काहूर असते. अशांती, अस्वस्थता, विमलता कसं तरी व्हायला लागतं आणि हळूहळू आपल्याला काहीतरी व्हायला लागतं. तेव्हा आपल्या भावना किंवा काहीतरी गमावल्याची चुटपुट असं वाटत राहतं. संगतीचा सूर मनात झिरपत नाही, गप्पा गोष्टीत मन हरवत नाही. आपल्याला जे काही हवंय ते हवंय असं नाही, ते असून सुद्धा आपल्याला वेगळं वाटतं. तर तेव्हा आपल्या आयुष्याची जी मजा आहे ते संपून चालली आहे हे कळतं. तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःला पूर्णपणे आझाद करा. स्वतःसाठी थोडा वेळ देऊन प्रयत्न करा की स्वतः आनंदित राहाल. ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो, तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले असते.